नमस्कार, माझं नाव संतोष भांगरे. महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयातर्फे मला या कार्यक्रमाचा नियोजन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल आधी सगळ्यात पहिलं महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक संचालनालयाचं मी खूप खूप आभार मानतो. टोटल किती कलाकार आलेले? आज पहिला दिवस आहे. आज धार्मिक वाद्य हा विषय आहे. आज एकूण 62 कलाकार परफॉर्म करत आहेत. कुठले कुठले वाद्य आज? आज सुरुवातीला बघा कोकणातलं तुंतुना, घुडूक, टाळ, डोनावाद्य, वाटावाद्य, त्यानंतर एकतारी, त्यानंतर गोंधळामध्ये संबळ, डिंबडी, घाटी, तुंतुनं, खंजिरी, टाळ, अजून पुन्हा पोतराजांचं हलगी, वाक्या, टाळ, कीर्तनकारांचं मृदुंग आहे, त्यांचे वीणा आहेत, संवादिनी आहे. कलाकार कुठले कुठले आलेले? आळंदी, सिंधुदुर्ग, चिपळूण, परभणी, आष्टी, त्यानंतर हे औंढा आणि एकतारीवाले सांगली आणि या साईडने आले. किती किती वर्ष जुने कला आहेत? या खूप जुन्या कला आहेत. म्हणजे एकतारी कबीरांचे दोहे वगैरे अगदीच एकदा बारापासून एकतारी भजनं वगैरे होत आहेत. खूप प्राचीन आणि पारंपरिक सगळ्या कला आहेत. कुठले कुठले मेन गेस्ट आलेले आहेत? गेस्ट आज राजेश सरकटे, नितीन सरकटे स्वतः सर आहेत. त्यानंतर या पद्मदत्ता ना पार्वती दत्ता त्या मॅडम होत्या. टोटल किती दिवस चालेल कार्यक्रम? हा 3 दिवस कार्यक्रम चालणार आहे. 3 दिवस म्हणजे आजची काय? 9, 10, 11 मार्च रोज सकाळी 6:30 वाजता चालू होईल. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी संतोष साखरे. खरं तर आपल्या संभाजीनगरमध्ये हा एक दुर्मिळ वाद्य महोत्सव सादर करण्याची महाराष्ट्र शासनाने आम्हाला संधी दिली. त्याबद्दल सर्वात पहिलं सांस्कृतिक संचालनालय व चौरे साहेबांचे आम्ही खरंच मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी ह्या माध्यमातून का होईना ज्या आपल्या दुर्मिळ वाद्य लोप पावत चाललेले आहेत आणि आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या ज्या काही सगळ्या आपण म्हणतो की अरे नाही खूप वेस्टर्न वाद्य असं वाजतील तर ते चांगले वाजतात किंवा त्यातनं वेगळा हे निर्माण होतो, पण असं काही नाही आहे. ह्या दुर्मिळ वाद्यातनं ज्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती आहेत आणि जी वाद्य आजची तरुण पिढीसुद्धा वाजवती हे ह्या माध्यमातून दाखवणं आम्हाला साध्य करता आलं. या कार्यक्रमानिमित्त संभाजीनगर, मराठवाडा ह्या भागामधल्या कलाकारांना शिवाय त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या आदिवासी भागापासून की ज्या म्हणजे आजचंच जर उदाहरण सांगायचं झालं तर कोकणातील कलावंत जे आहेत की जे त्यांच्या गावाच्या बाहेर त्यांनी कधी कला सादर केली नव्हती, पण ती कला आज आपल्या इथं सादर करता आली संभाजीनगरमध्ये आणि संभाजीनगरमधल्या प्रेक्षकांना ती बघण्याची संधी मिळाली. याच्यासाठी खरंच महाराष्ट्र शासनाचे आणि सांस्कृतिक संचालनाचे आशिष शेलार साहेबांचे धन्यवाद की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आणि आम्हाला ते करण्याचं सौभाग्य मिळालं. हा आमचा खूप मोठा योगदान आहे किंवा आम्हाला असं वाटतं की ह्यामुळं आम्हाला एक कुठंतरी आपली जुनी कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम सादर करता आलं. तुमचं नाव सांगा. माझं नाव सैजसी नवनाथ साळवी आणि आजच्या कार्यक्रमात ॲक्च्युली आजचा जो प्रोग्राम आहे तो आमच्या युवा जनरेशनसाठी म्हणजे जी आमची जनरेशन आहे, आमचे एजचे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला स्वतःहून इथे काम करताना पण बरेच अशी वेगळी माहिती मिळाली जी खरंच खूप महत्त्वाची आहे, खूप अशी वेगळी आहे जी आम्हाला कधीच माहिती पडत नाही. इवन आम्ही जेव्हा कोणती गोष्ट गुगल करायला गेलो, काय करायला गेलो, तरी ही दुर्मिळ वाद्य एवढी दुर्मिळ असल्यामुळे ना त्यांची माहिती पण नाही मिळत. त्याबद्दल आज ह्या कार्यक्रमात आम्हाला बरीच माहिती मिळाली, बरीचशी अशी वादनं बघायला मिळाली की आणि आपलं गाव किंवा आपल्या गावातल्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या टोकाच्या गावात कशी वाद्य वाजतात, कशी कार्यक्रम होतात, त्याच्याबद्दल आज आम्हाला ह्या कार्यक्रमात कळायला मिळालं. आणि उद्या आणि परवाच्या कार्यक्रमात पण अशीच बरीच माहिती आम्हाला मिळेल अशी
ठीक आहे धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. नाव सांगा सर तुमचं. दिलीप खंडेराय, श्री खंडेराय कलामंडलम, छत्रपती संभाजीनगर. हे आज मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मला खूप आनंद झाला कार्यक्रम पाहण्यासाठी. कारण तर महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक संचालनालयाकडून नेहमी नृत्याबद्दल किंवा वेगवेगळ्या लोककलेच्या शिबिराचं नियोजन असतं आणि महोत्सवाचं नियोजन असतं, त्या नृत्य नाट्य वगैरे. पण पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक संचालनालयाने जे दुर्मिळ वाद्यांचं ते जे महोत्सव ठेवलं, खरं तर मी त्यांना आणि आयोजक श्री संतोष सर आणि संतोष साखरे सरांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये याचं आयोजन केलं. धन्यवाद सर. कारण खरंच दुर्मिळच वाद्य ते. कारण आम्ही सुद्धा पाहिलं नाही. आम्ही लहान असताना पाहिलेलं असं, पण आता ते दुर्मिळ झालेले आहेत. त्यांचं संगोपन व्हावं, संवर्धन व्हावं, ते टिकून राहावं किंवा इतर येणाऱ्या नवीन पिढीला ते समजावं, ह्यासाठीचा हा उपक्रम आहे. खूप मला आवडलं त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप बरं वाटलं, आनंद झाला. तर ह्या माध्यमातून एक सगळ्यांना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजू परिसर किंवा ह्या शहरातील जे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य ह्या विभागामध्ये जी मुलं शिकायला आलेली आहेत शहरातमध्ये, खरं तर हा असा दुर्मिळ वाद्य महोत्सव बघायला मिळत नाही. पैसे देऊन सुद्धा पाहायला मिळत नाही किंवा ती माहिती उपलब्ध सुद्धा नाही. तेव्हा अशा दुर्मिळ वाद्य महोत्सवासाठी विद्यार्थी, याचे संशोधन करणारी मंडळी किंवा पाहणारी मंडळी, याबद्दल आवड असलेली मंडळी आवर्जून या उपक्रमाला उपस्थिती दर्शवावी. खरं तर हे याला तिकीटसुद्धा नाही किंवा याला निःशुल्क आहे. एक विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने निःशुल्क ठेवलेलं आहे. थोडासा वेळ काढून ह्या पाहावं. आणि यातला प्रकार अभ्यासासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, जे नृत्य आहे, नाट्य आहे, संगीत आहे, वाद्य आहे, ह्या प्रकारातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, संशोधकांकडे, त्यावर काम करणाऱ्या शिक्षकांनी, अध्यापकांनी आणि संयोजकांनी, संस्थेच्या आयोजकांनी सुद्धा, संस्था चालक जे आहेत, खूप मोठे कामं करणारी मंडळी आहे, त्यांनी जर खरं तर गर्दी केली इथं तर जागा बघायला किंवा बसायला जागा मिळणार. आणि असं एवढं उपक्रम सुंदर आहे. खूप त्यांना मी विनंती करतो की ह्या सुंदर सुवर्णसंधीचा भाग म्हणून त्यात सहभागी व्हावं आणि या सुवर्णसंधीला दौडू नये. आवर्जून त्यांनी उपस्थिती दर्शावी आणि या उपक्रमाला दाद द्यावी आणि आवर्जून अभ्यासाचा भाग म्हणून त्यांनी हे संपूर्ण आत्मसात करावं असं मला त्यांना वाटतं आणि विनंती करतो की त्यांनी यावं.